प्रेमाचा झोलझाल या चित्रपटामध्ये सिद्धार्थचा हा एक नवीन अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपल्यासोबत सध्या तो स्वतः आहे. तर काय म्हणजे अगदी दर पिक्चरला एक वेगळा अवतार, तर हा काय खास अवतार? हा काय खास अवतार नाही, हा बेसिकली ते कॅरेक्टर आहे बाबा भैरवनाथाचं. आणि म्हणजे एक स्ट्रेट अवे निव्वळ मनोरंजन करणारा सिनेमा आहे. विनोद निर्मितीसाठी वापरणाऱ्या क्लुप्त्या ह्या सिनेमात आहेत आणि सिच्युएशनल कॉमेडीवर भर दिला आहे. हेमंत हैदराबादकर लेखक आहेत आणि आपण म्हणतो ना फार्सिकल नाटकं असतात, एकाधिक धागे ते मिक्स होत जातं आणि हळूहळू ते सुटत जातं, त्या पद्धतीचा सिनेमा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांचं मनोरंजन नक्कीच करेल हा सिनेमा प्रेमाचा झोलझाल. सध्या तू खूप ऑडिशन्स दिलेच अमित राजला समोर प्रॅक्टिकल, तर अमित राजचं म्युझिक आता तू काही भरभरून सांगच. नाही, अमित राज खूप मस्त आहे आणि तो बेसिकली विद्यार्थी आहे, तो अजूनही विद्यार्थीच आहे. त्याला काही गोष्टी सांगितली तरी तो नाही हे मस्त आहे, हे करूया, हे मस्त आहे, असं असतं तो. त्यामुळे ते करताना खूप मजा येते त्याच्याबरोबर. आणि त्यांनी नशा जे माझं गाणं दिलं आहे, म्हणजे माझं बटरफ्लाय मॅन जसं ऋषिकेशने मला दिलं होतं, तसंच मला अमितने आणखीन एक माझं गाणं मला दिलं आहे, मला प्रेझेंट करणारं गाणं दिलं. त्यामुळे मी त्या सिच्युएशनला पण ते ॲप जातं आणि ज्या पद्धतीने सिद्धार्थजीची एनर्जी आहे त्या पद्धतीने आदर्श गायला आणि त्या पद्धतीनेच म्युझिक केलं आहे. त्यामुळे मस्त आहे ते गाणं, माझं आवडतं गाणं ते. आणि आता ह्या वर्षामध्ये आय गेस तुला बरीच अशी गाणी मिळाली जी तू अवॉर्ड फंक्शनला परफॉर्म करू शकणार आहेस, तर काय माझी गाणी. त्यामुळे मला खूपच आनंद आहे त्या गोष्टीचा की मला माझी गाणी परफॉर्म करायला मिळत आहेत. तसं मी मिक्तामध्ये केलं आहे नशा ये कैसा नशा. पण मी काय म्हणतो विचारलं गेलोच मी त्यात. तर पण माझी गाणी मला करायला मिळतात, जसं नशा आहे. आणि एकंदरच तर मी खूप मस्त, मला खूप बरं वाटतं. आता खूपच म्हणजे असं तू रेझिस्ट होत नाही आहे तुला नशाबद्दल, तर काय अनप्लग वगैरे व्हर्जन करायचं असं तू रिक्वेस्ट करणारच का? मी आता लगेच म्हणजे कदाचित ह्याचं अनप्लग व्हर्जन मी गाईन असं मला वाटतंय आणि लवकरच ते तुमच्यासमोर येईल. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.